नमस्कार, मी अनिकेत पेंडसे। स्पॉटलाइटमध्ये तुमचं स्वागत। तळीरामांना यापुढे घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांची असणार आहे। अपघात टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय। आता तळीरामांना घरीही पोहोचवावं लागणार। बार व्यावसायिकांमध्ये धाकधूक। अपघात टाळण्यासाठी निर्णय। मद्यपान केल्यानंतर नशेत असणाऱ्या व्यक्तींना आता घरी पोहोचवण्याची जबाबदारी बार व्यावसायिकांची असणार आहे। रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। मद्याच्या नशेत बेधुंद तळीरामांना सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी बार मालकांच्या माथी मारण्यात आल्यानं हॉटेल व्यावसायिकांची धाकधूक वाढली आहे। दारूतून गाडी चालवणाऱ्या वाहन चालकाकडून अपघात होऊ नये यासाठी तेथील बार मालक, हॉटेल मालक यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे। अशा दारू पिऊन जाणाऱ्या वाहन चालकांना प्रतिबंध करणं गरजेचं आहे। वेळ प्रसंगी त्यांना पर्यायी वाहन चालक तसेच वाहन कॅब हे उपलब्ध करून दिल्यास दारूच्या नशेखालील वाहन चालक गाडी चालवणार नाहीत आणि त्याला इच्छित स्थळी जाण्यासाठी बार, हॉटेल मालक, चालक यांची पण मदत होईल। मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांमुळे अनेकदा अपघात होतात। हे लक्षात घेऊन मद्यपींना इच्छित स्थळी सोडण्याची जबाबदारी बार मालकांवर असणार आहे। त्यासाठी इथे चालक उपलब्ध आहे असा बोर्डच बार मालकांना लावावा लागणार आहे। बार मालक, हॉटेल येथील चालक व मालक यांनी सुद्धा मद्यपान केलेल्या वाहन चालकासाठी त्यांच्या गाड्या आणि यांची पार्किंगची व्यवस्था करून ठेवावी व्यवस्थित। अशा मद्यपी चालकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी चालक किंवा वाहन उपलब्ध करून दिल्यास अपघाताला नक्कीच प्रतिबंध होईल। त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीतील बार मालक, चालक यांना याबाबत अवगत करणे असेही ठरलेलं आहे। ठाणे जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत नुकत्याच घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। विकास काटे, साम टीव्ही, ठाणे।